सोशल मीडिया स्टार रविराज साबळे हे पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडलेत. नुकताच त्यांनी सोशल मीडियावर ग्रामसेवकांविरोधात कथित आक्षेपार्ह वक्तव्य असलेला व्हिडिओ पोस्ट केल्याचा आरोप करण्यात आलेला आहे. या व्हिडिओनंतर राज्यभरातील ग्रामसेवक संघटनांनी तीव्र नाराजी व्यक्त केली असून संबंधित प्रकरणात कठोर कारवाई करण्याची मागणी सुरू झालेली आहे. महाराष्ट्र राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये ग्रामसेवक संघटनांच्या वतीनं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, संबंधित जिल्हाधिकारी आणि प्रशासनाला निवेदन देण्यात येत आहेत. ग्रामसेवकांचा अवमान करणारे वक्तव्य केल्याचा आरोप करत रविराज साबळे पाटील यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी या निवेदनांमधून करण्यात आलेली आहे. दरम्यान अमरावती जिल्ह्यातही ग्रामसेवक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात धाव घेत निवेदन सादर केलंय. संबंधित व्हिडिओची सखोल चौकशी करून योग्य त्या कायदेशीर तरतुदींनुसार रविराज साबळे यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी संघटनेनं केली आहे. या प्रकरणामुळे सोशल मीडियावरही मोठी चर्चा रंगली असून विविध स्तरांतून प्रतिक्रिया उमटत आहेत. प्रशासन याबाबत कोणती भूमिका घेते आणि पुढील काळात काय कारवाई होते याकडे राज्यभरातील ग्रामसेवकांसह नागरिकांचं लक्ष लागलेलं आहे. मी महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत अधिकारी युनियन DN 136 जिल्हा शाखा अमरावती जिल्हाध्यक्ष आशिष भागवत आहे. आमच्या ग्रामपंचायत अधिकारी युनियनने राज्य लेवलवर एक निर्णय घेतला. त्या निर्णयाच्या अनुषंगाने आम्ही आज मान्य जिल्हाधिकारी महोदय यांची भेट घ्यायला आलेलो आहे. धाराशिव जिल्ह्यातील श्री रविराज साबळे हे एक सोशल मीडिया मध्ये त्यांची फार मोठ्या प्रमाणात आता एक क्लिप व्हायरल होत आहे की संपूर्ण राज्यातील ग्रामपंचायत अधिकारी हे जे आहे यांनी आपलं स्वतःचं नाव बदललं. पहिले ग्रामसेवक होते, आता त्यांनी ग्रामपंचायत अधिकारी केलं. हे सेवक बनण्याच्या सुद्धा लायकीचे नाही आहे. बदनामी करत आक्षेपार्ह त्यांची मुले लुळे पांगडे पैदा होतील. त्याच्यानंतर यांची म्हणजे हे सर्वात नालायक असे कर्मचारी अशा पद्धतीची त्याची भावना आहे. त्यामुळे आम्ही पूर्ण राज्यातील ग्रामपंचायत अधिकारी युनियनने असा निर्णय घेतलेला आहे की प्रत्येक जिल्ह्यामध्ये जिल्हाधिकारी महोदय, पोलीस अधीक्षक महोदय, त्याचप्रमाणे जिल्ह्याचे मुख्य कार्यकारी महोदय अशा महोदयांना निवेदन देऊन त्यांच्यावरती सोशल मीडिया माध्यमातून त्यांनी जे काही बदनामीकारक आमच्या ग्रामपंचायत अधिकारी युनियनला किंवा ग्रामपंचायत अधिकाऱ्यांना बदनाम केलेलं आहे याच्या बाबतीत आम्ही त्यांच्यावरती एक गुन्हा दाखल व्हावा आणि या गोष्टीचा आम्ही पूर्ण राज्यभर निषेध करत आहोत. अशा या सर्व बाबीसाठी आम्ही मान्य जिल्हाधिकारी महोदयांची भेट घेतली आहे. पाहत रहा फक्त जनविकास न्यूज, सत्य, संघर्ष आणि जनतेचा विश्वास.